नमस्कार युवक युवतींनो, मी विलास वाळकेकर माझ्या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। युवक युवतींनो, आतापर्यंत आपण शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनाबद्दल बऱ्याच काही आपण व्हिडिओ आणि बाकीच्या काही स्कीम बघलेल्या आहेत, परंतु आजचा जो विषय आहे तो थोडासा आगळा वेगळा आहे। जे युवक युवतींनी NGO स्थापन केल्या आहेत, NGO म्हणजे सेवाभावी संस्था, सूचित बेरोजगारांच्या संस्था स्थापन केलेल्या आहेत, किंवा ज्यांच्याकडे रनिंग काहीतरी छोटे छोटे एज्युकेशनल युनिट चालूच आहेत आणि काही लोकांनी संस्था काढून ठेवलेल्या आहेत धर्मदायमधून, अशा संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवांसाठी किंवा संस्थेच्या मालकांसाठी काही शासनाच्या योजना आलेल्या आहेत, त्या मी आज या व्हिडिओद्वारा शेअर करतो। यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्या अंतर्गत आपल्या संस्थेने BSc नर्सिंग कॉलेज ओपनिंग करायचं असेल, त्याचप्रमाणे योगा अँड नॅचरोपॅथी कॉलेज ओपनिंग करायचं असेल तर त्याची लास्ट तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे। याच्यासाठी संकेतस्थळ, गाईडलाईन सर्व काही रेडी आहे। मी आपल्याला संकेतस्थळ आणि गाईडलाईन शेअर करणार आहे, तर कृपया आपण कोणाची जर आरोग्य रिलेटेड संस्था असेल तर त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा। त्याचप्रमाणे दुसरी NGOसाठीच योजना आलेली आहे, संस्थेद्वारा ते अंतर्गत चालू करायचं आहे। व्यवसाय प्रशिक्षण व कौशल्य विकास महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत ही योजना आहे। या स्कीममध्ये आपल्याला नवीन कॉलेज ओपनिंग करायचे असतील, उदाहरणार्थ क्रॉप सायन्स घ्यायचा असेल, इलेक्ट्रॉनिक सायन्स घ्यायचा असेल, कम्प्युटर सायन्स घ्यायचा असेल, किंवा स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर घ्यायचं असेल तर ते सुद्धा आपण घेऊ शकता। त्याचीसुद्धा मी गाईडलाईन आणि संकेतस्थळाची माहिती आपल्याला शेअर करणार आहे। याची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे। तत्पूर्वी आपण आमच्याशी संपर्क करू शकता। त्याचप्रमाणे दुसरी योजना आहे, शासनाचीच आहे, ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट आहे, याच्या अंतर्गत पशुसंवर्धन विद्यापीठ नागपूर या विद्यापीठाच्या अंतर्गत आपल्याला डेअरी, फिशरी, वेटरनरी कॉलेज स्थापन करू शकतो। त्याचीसुद्धा लास्ट तारीख 31 जुलै 2024 आहे। ज्या संस्थेकडे ॲन्युअल रिपोर्ट आहेत, ऑडिट रिपोर्ट आहेत, मागील 3 वर्षाचा अहवाल आहे, अशा संस्थांना नम्र विनंती आहे की त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची आणि अतिशय आनंददायी स्कीम सांगत आहे मी दिव्यांग बांधवासाठी। जे मेंटली दिव्यांग आहेत, जे फिजिकली हँडिकॅप आहेत, अशा दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाने, केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय पुरस्काराची योजना चा प्रस्ताव डिक्लेअर केलेला आहे। केंद्रीय सामाजिक विभाग आणि राज्य शासन सामाजिक विभाग, सामाजिक न्याय विभाग यांच्या सौजन्याने ही स्कीम आहे। यामध्ये त्याची सुद्धा लास्ट तारीख 31 जुलै 2024 आहे। ज्या दिव्यांग व्यक्तींनी 40% वर प्रमाणपत्र प्राप्त केलेलं असेल अशा व्यक्तींनी या पुरस्कारासाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। त्याच्यासाठी आम्ही आपल्याला संकेतस्थळ आणि विविध प्रकारची माहिती आपल्याला शेअर करू। त्याचप्रमाणे ज्या संस्था दिव्यांगासाठी काम करतात, दिव्यांग व्यक्तीसाठी अहोरात्र काम करतात संस्थेच्या माध्यमातून, त्या संस्थेलासुद्धा आव्हान आहे की त्यांनीसुद्धा दिव्यांगाच्या उन्नतीसाठी आपणसुद्धा या ठिकाणी प्रस्ताव करू शकता आणि हा प्रस्ताव केल्यानंतर आपण आपल्या कार्याचा उल्लेख म्हणून आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार दिव्यांग महामंडळातून मिळू शकते। त्यामुळे या संधीचासुद्धा आपण फायदा घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे गोसेवक आहेत, ज्या गोशाळा आहेत, ज्या NGOने, ज्या संस्थांनी गोशाळा स्थापन केलेल्या आहेत आणि गोरक्षक जे आहेत, त्यांना एक आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी ॲनिमल हजबंड्री कमिशनर ऑफिस पुणे या ठिकाणाहून आपल्याला त्याचं अनुदान आणि रजिस्ट्रेशन करता येते। त्यामुळे ज्या गोशाळा आहेत, ज्या गोसेवक आहेत, गोसंस्था आहेत, अशांनासुद्धा माझं नम्र आव्हान आहे की त्यांनीसुद्धा सदरील प्रस्ताव तात्काळ भरावा। त्याचीसुद्धा लास्ट तारीख 31 जुलै आहे। ह्या होत्या संस्थेसाठी च्या स्कीम होत्या, ज्या अलीकडच्या डेटमध्ये असल्यामुळे मी या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत। याशिवाय आणखीन काही योजना आहेत संस्थेसाठी, त्या मी शेअर करेन। त्याशिवाय वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या पण मी शेअर करीन। तोपर्यंत मी इथेच थांबतो। धन्यवाद, नमस्कार। मी विलास वाळकेकर।